साधावया भक्ती काज नाही लाज धडीत ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंची भीष्म पान केला खरा धनुर्धरा लक्षीने ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंची तुका म्हणे साक्षीने तुका म्हणे साक्षीयाने तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षीयाने तरी हे प्रगट ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंची महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं कुंडलिकाय दातो मुनीन्द्र हे समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे शिरोमणी आनंदी वल्लभ कैवल्यदानी एक नमस्कार तयाचे चरणी करिता त्रिभुवनी नमिले संत नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रनाशनम प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरिं परम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमेश्वरं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय हाय शिव भोला चक्रवर्ती
केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐशियाशी शरण जावे शक्ती जीवे न वंची विडाला विडाला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती भक्तवत्सल दीन दयाल करुणा निधान कारण घनश्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज आदि शक्तिमुक्त वय संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य शिवराम महाराज पवार आदी सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल मायबापांना कोटी कोटी प्रणाम परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने परमपावन मंगलमय भूमी दहीगाव गावंडी येथील भगवान श्री महादेवाचा दरबार आणि जवळजवळ 36 वर्ष झाले हा सप्ताह चालू म्हणजे 3 तप पूर्ण झाले. भगवंताची तर कृपा आहेच त्यातील मात्र शंका नाही, पण तुमच्या अंतःकरणात असलेली भक्ती यावरून प्रगट होते की एवढे सप्ते इतके वर्ष कुठे चालत नाहीत. काही काही सप्ते एवढे धामधूम होतात बापा. पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी टामटुम आणि तिसऱ्या वर्षी सामसुम. पण एक लक्षात ठेवा, हे भगवंताची असीम कृपा संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं ग्राम. अशा या पवित्र ग्रामामध्ये 36 वर्षापासून चालत असलेला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अंतम निमित्त कीर्तन रूपी सेवा म्हणून तुम्हा मायबापाच्या भगवंतांच्या संतांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे नवे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु वारकरी संप्रदायाचे करस असणारे जगद्गुरु तुकोबारायाचा 4 चरणाचा अभंग. आणि शक्यतोवर कीर्तनाचे अभंग म्हणजे संतांचे अभंग 4 चरणाचे असतात. किती? शक्यतोवर जास्ती 99%. मग 4 चरणाचे का? कारण 2 चरणाचे सरके वागत नाहीत म्हणून. अभंग कोणासाठी आहे? जनावरांसाठी की जीवासाठी आहे? माणसासाठी आहे ना. मग माणसासाठी आहे ना, मग माणसासाठीच का उपदेश आहे? कारण भागवत सांगते दृश्यांती पुरुषा पुरुष खलु दुर्लभ. माणसासारखे दिसतात त्यात काही शंका नाही, पण शास्त्र सांगते ते माणसं नाहीत. मग काय कोणसं आहेत काय? भगवान शिव सुद्धा पार्वती विचारते, अहो तुम्ही स्मशान कॉलनीत का राहता, गावात का राहत नाही?
भगवान शिव म्हणतो ऑल द वर्ल्ड इज लिव्हिंग डेड, सगळं जग मरणार आहे, पण जिवंत मृतांच्या घरात राहिल्यापेक्षा मृतांच्या घरात राहिलेलं पुरलं. कारण जिवंत मृत तुम्ही आम्ही दररोज आपण मरतो. कोण मरतो? आपण. कारण तुकोबा म्हणतात निद्रिताच्या शेजेसी साप दैसी उर्वशी. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या शेजारी साप आहे की उर्वशी झोपेला आहे काही माहित नसते. मग आपण जिवंत मृताने भरलेलो आहोत. पण इथं काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार ही षड्रिपू तुमच्यामध्ये आहेत. आणि म्हणून भगवान शिव गावात राहते. भगवान शिव कुठं राहतात? गावाच्या बाहेर. एवढ्याला काय नाही भवानी आई बारे खल बहु चोर पटपर धन परदारा. भवानी ऐक या कलियुगाचं महत्व. परमार्थ जर सोडला तर प्रत्येक ठिकाणी अराजकता आहे, चोर आहेत, खल पुरुष आहेत, जे लंपट आहेत, परस्त्री अभिलाषी आहेत. मा नाही मातु पिता नाही देवा, साधून संत करवा वही सेवा. आई वडील देवाला मानत नाही आणि साधू करून काम करून घेतात. बुवा तुम्ही आले ना, पाहिजा एखादी पोरगी महापौर आली. शुभाचरण कत होन होई. वा काही आचरण शुद्ध नाही आहे. विप्रदेव गुरु माने न कोई, नहीं हरि भक्ति जप तप ज्ञाना, सपने सुनी अनवेद पुराणा. अरे स्वप्नातही वेदाच्या रुच्या ऐकत नाही. मी तर धन्यवाद देतो भादे साहेबांना. ती मुलगी दुसऱ्या वर्गात आहे आणि काय रामलक्ष स्तोत्र म्हटलं, स्पष्ट उच्चार आणि शुद्ध संस्कृत, ह्याला म्हणतात संस्कार. मग माणसं दिसून राहिले का देवाला? देवाला माणसं दिसत नाही म्हणून अभंगाची निर्मिती. अरे देवाला नाही, संतांना माणसं दिसले नाही. राष्ट्रसंत म्हणतात माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला. प्रभू दिसला. लोक दर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणून या. हो हो लोक दर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज माणूस न दिसे अजब तमाशा असला कसला. अरे देवाला माणसं दिसत नाही, तुम्ही माणसं का बे? राष्ट्रसंत माणूस कसला हवा तुम्हाला, सांगा मी शोध करी. तव बोले देव केविलवाणी. केविलवाणी न म्हणतात काय?
मग कुटील नको असला तसला, हे माणसं नाहीत हो. आणि माणसं नाहीत म्हणून या माणसाला माणूस बनवण्याकरता अभंगाची निर्मिती. विठ्ठल विठ्ठल. काय अधिक खरं महाराज, सोपं आहे काय? खरं माणसं आहेत काय? पाहना किती इमानदार आहे. एकाची चाबी पडली, त्यानं अनाउन्स केलं, ज्याची चाबी पडली असेल त्यांनी स्टेजवर येऊन कृपया घेऊन जावी. बरोबर आहे ना? ज्याची चाबी पडली तो आला, चाबी घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी 10ची नोट पडली. कोणाची 10 नोटची नोट पडली? ज्याची पडली असेल त्याने घेऊन यावी. एक आला काय, 100 आले, माहीत पडली म्हणणार. तुम्ही झोपले काय? 100 आले. पण तिसऱ्या दिवशी एकाची 500ची नोट पडली. यानं त्याच्यावर पाय दिला. कुठलोक नाही पाय काढला. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदल्या माझा आरती ज्ञान राजा. या संताशी रवी हेची मजदी. अरे भोयतली दुनिया. 10ची नोट पडली, 100 धावत आले. 500ची नोट पडली तर खिशात घातली. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. आई वडिलाला कोणी मानत नाही, ससरे का बहुमान. किती बेईमान दुनिया आली. मुलगा घरी जेवायला आला, आईनं ताट वाढलं, भाजीचा फोडका घेतला. कोणी केली भाजी? कोणा गेली भाजी? मी म्हणतो भाजी कोणी केली? तुला माहिती नाही मी बाहेरचं खात नाही, बाहेरचा चहा घेत नाही, हॉटेलीतलं खात नाही. कमशम भाजी तर चांगली करत जा. निराम टो पाणी, त्यात तिखट नाही, त्यात मीठ नाही, काहीच नाही, तेल नाही. याच्यापेक्षा हॉटेलीत जाऊन जेवलेलं पुरते. कोणा गेली भाजी? काय म्हणे, जेवण बाबू मुकट्यानं जेवण नाही. कोणा गेली सांग. म्हणे तुझ्या बायकोनं. तिनं केली काय? पतली झाली पण टेस्टी झाली. भाकर चुरू 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 खाता येते. वारे तुया बारे खल बहु चोर जुवारा, जे लंपट पर धन परदारा. काय कारण? दृश्यंती पुरुषाकारा, पुरुष हा खलु दुर्लभ. हा माणसं माणसासारखे वागत नाही म्हणून संतांना यावं लागलं. आणि संतांना इथं जन्माला येऊन जगाला मार्ग दाखवला लागला. म्हणून सगळ्यात महत्वाचं जर काय असेल, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन संग संग धरा.
तो कोणी देशाचा असो, कोणी धर्माचा असो, कोणी जातीचा असो, कोणी पातीचा असो, जो मानव देहात जन्माला आला त्याला एक दिवस मरावं लागते. हा अटल सिद्धांत आहे. ज्याला मरावं लागते त्याला मरेपर्यंत कर्म करावं लागते. पण कर्म करायची अक्कल माणसाला नाही आहे. म्हणून संत स्वतःहून जन्माला येतात आणि कर्माचा सिद्धांत प्रस्थापित करून मानवी जीवनाला उच्चतम पातळीपर्यंत नेऊन ठेवतात. उच्चतम पातळीवर. कारण हा संसार असा आहे, ठाऊकच आहे, संसार दुःखाचा सुखाचा संसार आहे. पण दुःखाचा संसार सुखाचा करण्याचं सामर्थ्य जर कोणतं असेल, कोणाकडे असेल तर आमच्या संतांकडे आहे. आणि ते सिद्धांत मांडतात. अभंग तुकोबरायचा आहे, सामान्याचा नाही आहे. तुकोबराय ते येणारच नव्हते महाराज, खाली येणार नव्हते. मग तुकोबारायला बोलायले पांडुरंग परमात्मा गेले. तुकोबा नामा होता वैकुंठासी, देव जाऊनी विनवितयासी, बोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे. वा, मला सांगा, मला प्रश्न विचारायचा आहे. आजच्या जमान्यातला मोठा माणूस गरीबाच्या घरी काम द्यायला जाते की गरीब माणूस मोठ्याच्या घरी काम मागायला जाते? तुमचा काय अनुभव आहे रामकृष्ण भाऊ? तुम्ही जे सांगत ते मी होच म्हणेन. तुम्ही काही म्हणा पाटील बा, फक्त तुम्ही हो म्हणा. जमाना बदलला. पहिले गरीब माणसं, गरीब मजूर श्रीमंताकडे काम मागायला जायचे. आणि आता अरे श्रीमंत माणसं गरीबाकडे जातात. चालणं पाहिजे माणसा, चालणं रे हो भाऊ, 9 वाजले ना, आताच उठलो राजा, अंग दुखून राहिलं राजा. म्हणजे आजच्या दिवस चाल, म्हणजे हिनं भाकर नाही केली राजा, म्हणे मी आणतो. किती उलटा जमाना आला. देव प्रत्यक्ष गेले. नाम्या जी 100 कोटा भंग करण्याचं ठरवलं होतं, पण ते तसे आयुष्याची मर्यादा. तेव्हा आयुष्य भरपूर होत, आता आयुष्य थोडं आहे. पण करता करता 96 कोटी झाले. बरं एकानं लिहिले काय? 4 पुत्र 4 सुना नित्य स्मृती नारायणा. सगळे लिहू लागले. गोनाई राजाई दोघी सासू सुना, डावा नाम जन बापले, डामा जन जाना बापलेक. गोरा विठा नादा मादा यांनी 2.5 कोटी अभंग केले. अभंग पूर्ण नामदेवाच्या भंगावलीमध्ये पहा, त्यांनी अभंग लिहिले. आणि राहिले ते 4 कोटी. ते 4 कोटी लिहिण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा जेव्हा वैकुंठामध्ये गेले, नामदेवराय म्हणतात मी येतो पण मला न्यायालय यावं लागेल. क्या बात आहे, काय मोठी अट ठेवली. देव म्हणतात चांगलं बाबा कर, देवले 4 कोटी करून. तुकोबाराय आले आणि तुकोबारायाने 4 कोटी अभंग लिहिले महाराज. पण पोट दुखलं आपल्या लोकांचं. कोण काही केली? अरे रामेश्वर भट्ट एकाच होता. किती होता? एक. सगळे आपलेच होते. कोण? भाऊबंद. भाऊबंद कोणाले म्हणतात? जाणं येणं बंद, त्याने म्हणतात भाऊबंद. कुंड्याचा वर्ग सांगते हे स्वप्न का झाले? कोण केली काळी? काळी आपल्या लोकांना केली. हमें तो अपनों ने लूटा, गैरों ने कहा दम था, मेरी किस्ती वहां डुबी, चहा पाणी कुछ भी नहीं था. रामेश्वर भट्टाने सांगितलं तुकोबा उद्या गाथा आमच्या अंगणात आणून ठेवा. तुकोबारायच्या डोळ्यात अश्रू आले. एक एक पान जमा करत आहेत, रडत आहेत. पत्नी म्हणते जिजाबाई का रडत आहे? रामेश्वर भट्टाने गाथा मागितला. काय करणार आहे तो? काही करू, आपल्याला काय करावं लागते? चटणी करू की भाजी करू? गाथा नेऊन ठेवला.
सकाळी पहाटे 5 वाजता तुकोबाराया साष्टांग दंडवत करतात गाथ्याला निघून आले. आणि डुबवणारा रामेश्वर भट नव्हता, डुबवणारे आपले होते. लोकांना खालून दगड बांधला, वरून गोटा बांधला. बरोबर आहे ना? झोपले का? खालून खाली दोनातून 2 गेले, किती राहिले रे? 4. बसून आहे ते. दोनातून 2 गेले, 2 झाले. बांधायच्या नाना खाली सम्राट डब्बा आणला आणि डब्यात 2 पोळ्या आणल्या. त्या तू खाल्ल्या, किती राहिल्या? तो एक जण म्हणे गुरुजी भाजी तर राहिली. अरे भाजी पोळी खाशील का नाही? आता काय राहिलं काय? तो गुरुजी डब्बा तर राहिला. हेकडं नाही भारी आहे. एकाला विचारलं का रे वर्षाचे दिवस किती? म्हणे गुरुजी 365. वा वा वा, बैस खाली. तू रे पिंट्या सांग वर्षाच्या रात्री किती? तो ने गुरुजी 10 रात्री. मास्टर कोमातच गेलं. 10 कसं काय? म्हणे 9 रात्री आणि 1 आजची. 1 आजची महाशिवरात्री. काय उत्तर द्या मला लेकराने? काय असे आमच्यावाले मास्टर नाईट क्लास घ्यायचे, नाईट क्लास. आता मास्टर ट्युशन घेतात, पैसा कमावायचा व्यसन आहे. काय सांगू राहिलो मी? हा, आपल्या लोकांनी गाथा डुबवला, रामेश्वर शास्त्र्यांनी नाही. हो, तो जरी मेन असला, काही करणारे आपले होते, काही करणारे आपले होते. आता डुबवला, आता डुबवला. हा, चटणीला बोलणार नाही, कारण आता वारकरी संप्रदाय एकजूट झालेला आहे. आणि महाराज काय परिणाम झाला? तुकोबाराय धरण बसले आणि भजन चालू केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाय माझ्या पांडुरंगा विठ्ठला. टेन्शन आलं देवाले. देव गेले पत्नी जोड. 13 दिवस पाण्यात थांब आणि तुकोबारायाचा गाथा वाचव. तिनं काकू केलं नाही, 13 दिवस पाण्यात थांबली. आता मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही घरी जा आणि तुमच्या बायकोले प्रश्न विचारा. फक्त अर्धा घंटा पाण्यात थांब. काय म्हणतील त्या? तुम्ही काय उत्तर देसा? मीच सांगतो. काय म्हणतील? आम्ही काय म्हशीच्या मावस बहिणी आहो का पाण्यात बसावलं? पण पत्नी देवाची आहे, कारण तिला पत्नी म्हणतात. गाथा तारला. हो, त्यावेळेस काही साधक म्हणून राहिले, महाराज तुमचं देवाने कार्य कसं काय केलं? तुकाराम महाराज, मी तशी भक्ती केली आणि जशी भक्ती केली तो देव तुमच्या घरी काम करण्यासाठी लाजच नाही. अभंगाचं पहिलं चरण. ऐसे याची शरण
जगद्गुरु तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पवित्र पूर्वार्धामध्ये सिद्धांत प्रस्थापित करतात. साधावया भक्ती काच, जो भक्ती करतो त्याचं कार्य करण्याकरता देव लाज धरत नाही. मग आता भक्ती म्हणजे काय? भजघात म्हणजे सेवा. भक्ती म्हणजे सेवा. आणि भक्तीचे प्रकार नव्हे, श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, विष्णू स्मरणम, नाही, पादसेवनम, अर्चनम, दास्य सख्य, आत्मनिवेदम, नवविधा स्मृता. हा हे नवविधा भक्ती आहे. पण लक्षात ठेवा, या भक्तीमध्ये फरक आहे. त्याचे पार्ट आहेत 9. संसार चालण्याकरता गरज आहे ते 3 गोष्टीची. किती? रोटी, कपड़ा और रोटी है, कपड़ा है, मकान नाही. तो संसारातला दरिद्र समजाव. कपड़ा है, मकान आहे, पण खायची सोय नाही. तो संसारातला दरिद्र समजाव. कोणची तरी एक गोष्ट कमी असली की संसारातला दरिद्र गरीब समजाव. तसं परमार्थातही आहे. परमार्थामध्ये 9 गोष्टीची गरज आहे. श्रद्धा, विरक्ती, अद्वैत, सुखदायत्व, प्रियाचे ईश कृपा, भाव, सत्ता एवं प्रपती. भाव, सत्ता आणि प्रपती मध्ये फरक. हा 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. भाव सत्ता म्हणजे भजन करताना, देवाची भक्ती करताना भाव पाहिजे. शुद्ध जाचा भाव झाला दुरींनी देव त्याला दुरी नाही देवताला. देवताला ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला देव दूर नाही. आणि दुसरी प्रपती. प्रपती म्हणजे शरणागती. आणि शरणागतीचे प्रकार 3 आहेत. ममैवास त्वैवाहम प्रत्येवाहम. ममैवास म्हणजे तो देव माझा आहे. अधिकाराने सांगितले जाते, कारण पती अधिकाराने सांगते हामा हामा. झोपले काय? हे आमची आहेत, पती देव आहेत, अधिकाराने सांगते. पण ठेवलेली बाई म्हणेल काय हे माये नाही ना. अधिकार, कारण ममैवांस जनाबाई त्या पठडीतल्या. जनाबाई म्हणते जने मने देवा झाले मी सवा. जनी मने देवा झाले मी सवा. रेखाले केशवा घर तुझे डोईचा पदर आला खांद्यावरी भरण्या बाजारी जाईल मी. परिणाम देव तिच्या घरी जात होता. तिला काम करू लागत होता. देव जेव्हा दळायला गेला ते म्हणते हो देवा म्हणे खांदा अभंग म्हणे जेने मध्ये म्हणता येत नाही. तू म्हण पुरे, मी त्या माग म्हणतो. आता जनाबाईस ते देवाले बोलवलं तिनं. देवा बोलना भावासी सांडोनिया वैकुंठासी. देवा बोलला भावासी. म्हण देवा पांडुरंग माझा पिता गे, पांडुरंग माझा पिता गे. देव म्हणते पांडुरंग माझा पिता गे, पांडुरंग माझा पिता गे. आणि रुक्मिणी माझी माता गे, रुक्मिणी माझी माता गे. तोय मुलगा रुक्मिणी माझी माता गी तोंडात दाबलोय. काय म्हणून राहिले तुम्ही? म्हणे
जेनीचा अभंग म्हणे ते म्हणेल मला माय तुम्ही म्हणता का मी तुमची हे हो कोणा मी तुमची भुल्ला महाराज आणि काकडा चालू झाला. जनाबाई म्हणते हो देवा जाणं तिकडे ते बलवे मानावानं बोंबलतात त्या देव ऋणी करून ठेवला. ऋणी केला ऋणी केला ऋणी केला ऋणी केला अरे ते बलवे माझ्या नावानं बोंबल्या मारतात आणि तू ऋणी केला म्हणतात. हा झालं देवा देव उठला गेला पण थंडीचे दिवस होते गोधुली घेऊन गेला आणि मुकुट विसरला. बलवे म्हणत चोरी झाली चोरी निघाली जनाबाईच्या घरी. जनाबाईला ठरलं तुला फासावर न्यायचं महाराज. आणि शेवटची इच्छा विचारली. जनाबाई म्हणते हा सुंदर योग ज्याच्या मुली आला त्या काय तोंड्याचं तोंड पाहू द्या. जनाबाई आत गेली जशी रावलाग मध्ये गेली देव थरथर कापतोय. काय अधिकार माझ्या जनाबाईचा की देवानी थरथर कापावं. देवानी घाम सुटला देवाला. जनाबाई म्हणे अय काय तोंड्यावर पाय रे वर अय मले सांग रे म्हणे म्या चोरी केली की तुझ्या चोरी केली रे. चोरी म्हणजे काय एखाद्याची वस्तू उचलून आणणे लपून ठेवणे त्याला चोरी म्हणतात. मग मी तुझा मुकुट चोरला की तू माझी गोधडी चोरली. मग तुला फासावर न्यायचं की मला इतक्या शिव्या दिल्या. अरे इथ्या ताकदीच्या मुळमाईच्या कारट्या तुई माय रंडकी झाली. घर भावाचं निघाली. देव एक शब्द बोलत नाही. चालली रे तुला काय वाटते मी तुला शरण जाण्याकरता किंवा म्हणायला आली का देवामध्ये वाच मी वीराणी आहे. कारण संतांचे प्रकार दिनात काही वीराणी आहेत काही वीरहिनी आहेत काही विहरिणी आहेत. विहरिणी म्हणजे ज्यांनी भगवत आनंद घेतला ब्रह्मानंद घेतला देव त्याला लोटून लावतात तरी ते जात नाही. तू का म्हणे आता आम्ही नव जो दवलिता हाची न आता न फिरे मग बैसलो शेजारी गोविंदाच्या गोविंदा नाही मागत नाही गेली वापस. याला म्हणतात विहरिणी. आणि विरहिणी म्हणजे कानया रे कानया
अनयारी जग जेठी देई भेटी देई भेटी देई भेटी एका भगवंताची भेट झाली आणि कालांतरानं विरह घडला आणि तो विरह म्हणजे विरहिणी. पण जनाबाई विराणी आहेत. काही मागणे अमानुचित वडिलाची रीत जाणत असो जनाबाई गेली आणि जसं पाहलं काय त्या फासाचं पाणी झालं. बलवे म्हणतात तो निर्दोष आहे. पण आता जनाबाईले असं वाटलं एका देहासाठी देवाले शिव्या द्यावं. 15 दिवस झाले, महिना झाले, ज्यांनी बोलत नाही, ज्यांनी खात नाही, ज्यांनी पियत नाही, आकाशाकडे पाहते फक्त. देव विचारतात नाम्या ज्यांनी नाही दिसली रे म्हणजे देव आता काही खरं नाही दिसत की बाजीने टेकली काय झालं खाणं पिणं सोडलं. देवाने जावं, देवानी गेल्यावर पाणी गरम करावं, जनाबाईला धानीवर न्यावं. तुलसीच्या जनी बनी उकलते वेणी माझी आजनीला नाही कोणी म्हणून देव झाले परी जनी सांगे सर्व लोका जनाबाईच्या डोळ्यात सुरू आले का प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा जनाबाईला आंघोळ घालतो, जनाबाईचे केस विरसवतो. काय अधिकार महाराज कशामुळे ममई वंश तो माझा आहे आणि माझा आहे म्हटल्यामुळे देवाला जनीचं सगळं करावं लागलं. दुसरं त्वैवाहम, त्वैवाहम म्हणजे मीच देव. या भूमिकेत जाणे तुकोबरा म्हणतात मी देव पाहण्यासाठी भक्ती केली. मले देव तर दिसला नाही पण मीच देव झालो. मी तो वासुदेव तत्वता करू येईन विचारिता आहे ठाऊक सौभाग्य समता नाही तुझ्याने कमागुता गा. हो देव माझा हरी, देव माझा 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 देव माझा माझा देव माझा मी देवाचा देव पहावया गेलो माझा मीच देव झालो. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात मी देव पाहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पण मला देव तर दिसला नाही, मीच देव झालो. हे याला म्हणतात त्वैवाहम. आणि प्रत्यवाहम म्हणजे तो मी त्याचा आहे, मी त्याचा आहे म्हटल्यानंतर त्याचा अधिकार तुमच्यावर चालतो. खूप सुंदर चिंतन आहे काय. पण याच्यात महत्वाचा भाग असा आहे देव तुमचं कार्य करतो पण कधी जेव्हा अशा देवाला शरण जावं.
सद्गुरु तुकोबरायांचा जो आपली भक्ती केल्यानंतर आपल्या संकटात किंवा आपलं काम न सांगता करी सर्व काम जो लाज धरत नाही काम करताना, अशा देवाला शरण जा. आता शरण जाणे म्हणजे काय? शरण जाणे म्हणजे पाया पडणे काय नाही. काही असे म्हणतात, काय म्हणतात, काय म्हणतात, काय म्हणतात, नंदी बैला सारखं गुबू गुबू आणलं का? नंदी बैला गुबू 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 गुबू. अरे शरण जाणे म्हणजे साष्टांग दंडवत नाही. शरण जाणे म्हणजे नवस करणे नाही. काय शरण जाणे म्हणजे देवाची भक्ती करणे नाही. शरण जाणे म्हणजे साध्या भाषेत त्याचा आधार घेणे. एखादं कुचीन पोरग असते, कुचीन समजलं ना? कुचीन माहित आहे काय? तुला माहिती, मी सांगतो ऐक. एका मास्टर उभा, मास्टर म्हणे का रे तुझा जन्म कधी झाला? म्हणजे गुरुजी सोमवारी. अरे तुझा कोण्या दिवशी रे? म्हणजे मंगळवारी. तुझा कोण्या दिवशी रे? म्हणे बुधवारी. तोने गुरुवारी, तोने शुक्रवारी, तोने शनिवारी. आणि एक पोरगावला, गुरुजी तुमचा जन्म कोण्या दिवशी झाला? गुरुजी तोने इतवारी. अरे गुरुजी खोटे बोलून झाले. काय खोटे बोलता गुरुजी? म्हणे काय झालं रे? म्हणे इतवारी तर सुट्टी असते. याला म्हणतात कुचीन. याला काय म्हणतात? कुचीन. मी एका ठिकाणी गेलो, ते बाई म्हणे बाबू म्हणजे एक दोन आहे ते महापूर आले म्हणजे तो 1 2 3 7 10. म्हटलं बाय 6 कोटी काल म्हणजे काल ऍक्सिडेंट झाला, त्या 6 मेले म्हणून 6 कॅन्सर. काही अवस्था आहे. कुचीन आहे तो. बाकीच्या मुलांना मारायचा आणि धावत येऊन आईच्या मांग लपायचा. आणि ते मुलं म्हणायचे मावशी मावशी ठीक आहे, त्या पोरानं गोटा मारून पाय झाला. गोटा मारला त्या पोरानं. म्हणे महापोरगा कसा काय गोटा मारीन? हा तिथून मग नाही का? त्याला माहित आहे आपली आई मारू देत नाही. त्याने जाऊ दे रे, लहान आहे रे तो, त्याला काही समजत नाही. बरोबर आहे ना? कारण त्याला गॅरंटी आहे. काय घेतलं त्यानं? आईचा आधार. आधार घेणे म्हणजे शरण जाणे. आता ही साध्या भाषा झाली. मग शास्त्रातली भाषा सांगू काय? शास्त्रातली भाषा अशी आहे, जी वस्तू ज्या वस्तूपासून बनलेली आहे त्या वस्तूने त्या वस्तूचा आधार घेणे म्हणजे शरण जाणे. काय समजलं? शास्त्राची भाषा करणे एवढं सोपं नाही. काय बाबा, कलेक्टरची बायको संध्याकाळ झाली म्हणजे माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे, चला लवकर या, आपल्याला बर्थडेला जायचं. काय हरकत नाही. तिनं मारे साड्या नेसून हैराण केली. 2 घंट्यात 4 साड्या बदलल्या. आणि मग जमलं. आणि त्या पोराले कपडे घालणार, 12 महिन्याचं पोरग पोराले कपडे घालणार, तेवढ्यात लाईन गेली. येणं एक चड्डीले पाय किती असतात? एकाच पायात 2 पाय घातले, उभं केलं, पोरग फटकन पडलं. ते म्हणे बाय काय झालं बाई, या ना बा लवकर, काय झालं बा पोराले बाई, पाय धरून राहिला, चला ना गाडी काढा. आता गाडी काढा म्हटलं, त्यानं गाडी काढली. मग हिनं पाव खाली अंधारात तिनं त्याला गुंडवून घेतलं आणि दवाखान्यात गेलं. हा पोरगा पाय धरून राहिला तर ती लाईन नव्हती. तोने नागपूरले जा. नागपूरले गेला. नागपूरच्या ठिकाणी लाईन नव्हती. तोने तुम्ही ऐकून म्हणजे टाटामध्ये न्या. टाटाचा तो ड्रायव्हर म्हणे 30,000 घेईन. म्हणे 30 नाही 35,000 घे, चाल. गाडी नेली. आणि तर ती नेल्यावर दवाखान्यात पप्पा मापूरग पाय नाही धरून झालं, मापूरग पाय धरून झालं. यानं नेलं आणि ते दरवाजा लावून घेतला आणि त्याच्या अंगावरचं काढलं. काय दिसलं? म्हणे बापरे. त्या कंपाऊंडरले बोलावलं, म्हणा सांग ऑपरेशन ताबडतोब करावं लागते, 1.5 लाख रुपये खर्च आहे आणि महिनाभर थांबायला लागेल. नाही तो 2 लाख रुपयाचं अमेरिकेवरून आताच इंजेक्शन आणलं, ते दिलं की अर्ध्या घंट्यात पोरग चालते. तोने सांग 2 लाख नाही 2.25 घ्या, पण पोट चाललं पाहिजे, पोरग चाललं पाहिजे. म्हणजे काउंटरवर पैसे जमा करा. त्यानं 2.25 लाख काउंटरवर जमा केले. आणि डॉक्टर त्या पोराले पाय सिगरेटी फुके. अर्धा घंटा सिगरेटा फुकल्या. उठला आणि त्या पोराची चड्डी कापली, भोंगय पोरग बाहेर पाठवून दिलं. अज्ञान नाही काय? अज्ञान नाही काय? काय अवस्था आहे? म्हणजे शास्त्र समजणे एवढं सोपं नाही आहे. ज्यावेळी शहाण्याला जर शास्त्र कळत नाही आपल्याला कळेल काय?
जगद्गुरु शास्त्राचे प्रणेते आहेत, शास्त्रीय शास्त्र कोविद आहेत ते, आणि त्याचे शब्द हे समजव सामान्य समजू नका. हे शब्द ब्रह्म असेस जे तर वर्ण वपू विशेष मिळवित असे. अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने शब्द रूपाने घेतलेला अवतार म्हणजे अभंग आहेत. म्हणून संतांचे अभंग सामान्याने समजू नका. आणि एक लक्षात ठेवा, संतांचे शब्द अनुभूतीतून आलेले असतात. कशातून? अनुभूतीतून. आणि कवीचे शब्द मना डोक्यातून. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा. शेवग्याच्या झाडाले वांज्याच्या शेंगा घेणं नाही देणं नाही, काही बी बरंच अनुभूतीतून आले असताना. आणि मला सगळ्यात जास्त भजन कोणाचे आहेत? म्हणा आमचे. पण यायचं वैशिष्ट्य 10च्या वर एक शिल्लक चालत नाही. बाई तू नको येऊ, आमच्या 10 बरे आहे. काय अवस्था आहे. आणि काय गाणं म्हणतात बापा. अंदाच्या ग काळात शेतीला ट्रॅक्टर, माझा ग बंधुराया मुंबईला डॉक्टर. मरी मायची शपथ घेऊन सांगायच्यात देव आहे का? देव नाही, धर्म नाही, काही नाही. आता यायचं का प्रोडक्शन आहे का? कवाई कोणाची म्हणजे लीलावती बाईची, अक्षर कोणाचं म्हणजे सुशीलाबाईचं, सापडलं कुठे म्हणजे कलावती बाईच्या घरी. आणि काय पाठ होईल त्याचं? हा एवढा मोठा तिनं म्हटलं, अंदाच्या ग काळात शेतीला ट्रॅक्टर, माझा ग बंधुराया मुंबईला डॉक्टर. आता जिच्या हाती मायक होता तिला तिया पाठ नव्हतं, आणि तिनं जिले जिरवली, तेरा भाई जिधर जिधर मेरा भाई उधर उधर. वारे परमार्थ तुमचा देवना धर्म. संतांचे शब्द समज ऐशी याशी. शरण जाणे म्हणजे काय? आधार घेणे. आधार कसा घ्या? अन्न सायाम त्यागो इति अनन्या. शरणागती म्हणजे अनन्य भावाने एकाच देवाला फसणे, याला शरणागती म्हणतात. अनन्य भाव कसा? ऐका. सापही पाण्यात राहते, कासव बी पाण्यात राहते, बेंडका बी पाण्यात राहते, मासोळी बी पाण्यात राहते, मगर बी पाण्यात राहते. पण मगर, साप, कासव, बेंडूक पाण्याच्या बाहेरही राहू शकतात. राहतात ना. पण त्या मासोळीले म्हणा, काय गलीच्या पाण्यात राहायचं, चाल तुले तुपात ठेवतो. राहील काय? राहील काय? तुम्ही झोपले काय? तुम्ही तर असे बसले जाणं होबासचे पाहुणे गेला. राहील काय? जीव जीवते जीवना सांगे, 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 जीव जीवते जीवना सांगे. माश्या मरण त्या वियोगी. अरे मासुळीचा पाण्याविषयी एवढा अनन्य भाव आहे, एवढा अनन्य भाव आहे. पाण्याच्या बाहेर जरी काढला तरी जीवना वेगळी वासुळी, तैसा तुका तळमळी. पण बाकी आपलं स्थान सोडतात, आणि स्थान सोडलं की भ्रष्ट झाला. नक्र स्वस्थान वासाते गजेंद्र मपी कर्षती, स एव प्रच्युत स्थानम शुनापी परी गुयते. क्या बात आहे. काय म्हणतात शास्त्र? शास्त्र म्हणते नक्र स्वस्थान वासाते म्हणजे पाण्यात असताना हत्तीला फाडू शकते.
एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. पण तोच जेव्हा पाण्याच्या बाहेर आला, शुनापी परी गुयते, म्हणजे कुत्रे त्याची शेपटी वळतात, कुत्रे त्याला फाडून खातात. का? त्यानं स्थान सोडलं. आणि लक्षात ठेवा, जसं नकळाच्या बाबतीत स्थान सोडलं तर त्याची दुर्गती होते, तशी माणसाची आहे. स्थान भ्रष्टान शोभंती नका. नखाची किंमत कुठं बापा, त्याला घासणं, त्याला नख पालिश करणं कुठपर्यंत. एक वेळ नख काढले की काय किंमत राहिली नखाची. स्थान भ्रष्टांती केसहा, स्थान भ्रष्टान शोभंती केसहा. एकानं धोस दिले, तू बाहेर दिस, तुला मुलगा नाही पाळला तर मरी मायची शपथ घालतो. मित्राला माहित पडलं, मित्राने तुझ्या केसाले धक्का, जीव दिल पठ्ठा. केसाला धक्का तर लाव. 2-4 दिवसानं ते सलूनच्या दुकानात गेले आणि कटिंगवाल्यानं केस कापले, केस खाली पडले आणि कटिंगवाल्याचा पाय बुटासहित त्याच्या केसाईवर आला. तिसरा म्हणे, का रे तू तर म्हणत होता केसाईले धक्का, जीव दिल पठ्ठा. अरे केस कापले गेले ना, त्याच्यावर पाय आहे. तो म्हणते आता या केसावर डुकरानं जरी पाय दिला तर मी काय म्हणणार नाही का, कारण त्यानं स्थान सोडलं. त्यानं काय, तसं माणसाच आहे. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत माणूस चांगल्याच्या संगतीत आहे तोपर्यंत त्याची किंमत आहे. एक वेळ का बेवल्याच्या संगतीत गेला, त्याची किंमत कमी झाली. ऐका, रस्त्यावर जर शेत असेल तर शेताची किंमत वाढते. झोपली काय? रस्त्यावर जर घर असेल तर घराची किंमत वाढते. आणि माणूस रस्त्यावर आला तर बापू गांडे बापू, माणूस रस्त्यावर आला तर माणसाची किंमत घटते. म्हणून काही नियम साधून पाळावे. रावण सामान्य नव्हता, देवादिकालाही हरवणारा होता. पण स्थान भ्रष्टान शोभंत, स्थान भ्रष्ट झाला. एखादं बायकोही पोलवली तर ऐर्या गैर्याची नाही. मी तर म्हणतो, रावणाकडून एक गोष्ट शिकायची होती आहे. काय? दुश्मनी करावं तो मोठ्या संघ आणि दोस्ती करावं तो मोठ्या. ऐर्या गैर्याची नाही, देवाचीच बायको बोल हाण फकीऱ्या. अरे म्हणून त्याचं इतिहासात नाव आलं. मंबाजीबाने तुकोबाला मारलंच नसतं, इतिहासात नाव आलं असतं. काय? रामेश्वर शास्त्र्यांनी तुकोबाराचा गाथा बुडवला नसता तर त्याचं नाव इतिहासात आलं असतं. काय? काय? स्थान भ्रष्टान शोभंती नरहा. प्रपत्ती म्हणजे ज्याला म्हणून आलं, पण शरणागती काय? भर सभेमध्ये ऑर्डर सोडिया दुर्योधन, जाओ दुःशासन, द्रौपदी के बाद पकड़ के खींच के लेके आओ. आणलं महाराज. कपडे फेरो, इसके कपडे फेरो. फेरो म्हणजे काढा आणि तिला माझ्या मांडीवर बसवा. काय ऑर्डर सोडली? शहाण्यांच्या दरबारामध्ये एखाद्या स्त्रीच्या अब्रूचे लक्तरे उडवल्या जात असतील याच्यापेक्षा दुःख ते कोणचं? आधी जीवाच्या आकांतानं ओढवते. फुटके अडवायच्या समोर गेली, ओ मामाजी हेल्प हेल्प. नाही. भीष्माचार्याच्या पुढे गेली, भीष्माचार्यानं खाली पाहिलं, द्रोणाचार्यानं खालची मानवर नाही केली. तिचे 5 पती बाहुबली ते वर पाहत नव्हते. काय? मग स्वतः संघर्ष केला. काय? आणि संघर्ष केल्यानंतर बरोबर 10:35 10:40 तिनं आवाज दिला. कोणाले? कृष्णा धावरे लवकरी चंदन बनवरी हरी तुगमुरी. ऐरणी भाषेवर भाषा अपंग तेच आहे, पण कोणी वेगळे आहे. कृष्णा धावरे लवकरी चंदन बनवरी हरी तुगमुरी. पंढरपूरच्या रस्त्याने चला, सगळे चला पाठ होता. येऊन तर पाय इकडे. भगवान कहते रे मेरी तरफ आके तो देख, नहीं तेरे लिए भाग के तो मेरा नाम मत लेना. आके तो देख इधर, कैसी मजा देखो भी यारो, पंढरपुर में क्या मौज आती है. यूं दबाए, अरे मेरा नाम लेके तो देख, नहीं पूरी दुनिया में तेरा नाम रोशन कर दूं तो मेरा नाम मत लेना. हाँ, करके तो देख. अरे मेरे नाम से अन्नदान करके भाग्यवान है गाँव.
36 वर्षापासून जे अन्नदाते होते तेच कायम आहेत. ते सोडायला तयार नाहीत आणि दुसरे वाट पाहून राहिले. मला कधी भेटते, मला काय भाग्यवान आहे. टाळी द्या त्यांच्या नाव अन्नदात्यांना. 36 वर्षापासून अन्नदान करून राहिले. सोपं आहे काय? पण असं तसं नाही. घनो चोखो शिरो पुरी भजो बोलो सातमे कळो बापा बापा बापा. आणि एकटे दुखते साधरले आहेत काय? जो आला तो हान फकीर आहे. असं अन्नदान ज्या गावात होते त्या गावात देव कधी पीक कमीच होत देत नाही. आवाज दिला, देव प्रगट झाले. देव दिसलेच नाही. सारी बीच नारी थी, नारी बीच सारी थी. भीष्माचार्य म्हणता, बस कर आता. दुःशासन बेशुद्ध पडला होता. कशी तरी सुटका झाली. द्रौपदी महालात आली आणि भगवंत जेव्हा महालात आले, एखादी माजर अंगावर धावून जाऊन बोचके घ्यावं का नाही, तशी बोचके घेतली कृष्णाची. कृष्णा, लाज वाटत नाही तुझ्या बहीणची अब्रू भरत चव्हाट्यावर त्याची चिठाडे उडवल्या जात आहेत. अब्रूचे झेंडवले उडवले जात आहेत. कुठे गेलता तू? मी अठीस्त होतो म्हणे. मी अठीस्त होतो. कुठे होता आधी? हॉटेलीवर चहा पाणी घ्यायला गेलता का भजे खायला गेलता? म्हणजे मी अठीच होतो. मग आला काऊन नाही? ऐक द्रौपदी, माझे एक ब्रीद आहे. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मजला भजले. येरती ऐल थडी सरले मायाजा. तू शरणागती पहिले फुटक्या डोळ्याची केली, फुटक्या डोळ्याची. मग तो पांढरा फुटक भीष्माचार्य त्याच्या पुढे गेली, द्रोणाचार्याच्या पुढे गेली, बाहुबलीच्या पुढे गेली. मला स्मरण केलं काय? आणि मला ज्यावेळेस स्मरण केलं त्यावेळेस मी हजर झालो. आणि तुझी याला म्हणतात शरणागती. सर्व भावे शरण जाणे याला प्रपती म्हणतात. म्हणून या म्हणजे काय काय ऐशी याशी शरण जावे, शक्ती जेवे न वंचे विठोबार भगवान विष्णूने फोन केला भगवान शंकराला. हॅलो, आय एम कमिंग. मी येत आहे म्हटल्यानंतर मग काय ताण बापा. भगवंताने सगळी व्यवस्था केली. भगवान विष्णू आणि शंकर बोलत बसले. 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, 3 घंटे झाले. आणि तेवढ्यात गरुडजी घरात म्हणजे आले. ओ देवा, विष्णू देवा जी चला ना, ओव्हर टाइम चालू होऊन राहिला म्हणे. मग म्हणजे वेळ झाली होती. आता त्या गरुडाले पाहिलं आणि भगवान शंकराच्या गळ्यातला वासुकी काय फुसको जरा फुस फुस झटके मारायला. देवानं धरून ठेवलं भगवान शिवाने. तो गरुड त्याचे असा पाहून राहिला. काय म्हणते? जानामि नागेंद्र तव प्रभाव, जानामि नागेंद्र मम प्रभाव. कंठे स्थिते गर्जे शिवशंकरस्य, स्थानं प्रधानं बलं प्रधानं. तू बाहेर भेटा लागत होतं नाही, तुझी चटणी केली असती तर मग म्हण. पण म्हणते पण गळ्यात तू त्या भगवान शंकराच्या गळ्यात आहेस रे. बाहेर निघ थोड सांग. तो तेच तर महत्वाचं आहे. कशाचं आहे? स्थान महत्वाचं आहे. काय म्हणून काय अन्य सयानाम त्यागो इति अनन्या. जो अनन्य भावाने शरण जातो देव त्याचं काम करतो. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यम. महाराज भरपूर सांगायचं होत आहे पण वेळ झाला. बरोबर आहे.
महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे. काय ऐशियाशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. पण काही एखादं उदाहरण आहे का? महाराज म्हणतात भीष्मपान केला खरा, भीष्मपान केला खरा. भीष्मपान केला खरा, भीष्मपान केला खरा. हे धनुर्धरा रक्षिते, धनुर्धरा रक्षिते, ऐशियाची शरण जावे, ऐशियाची शरण जावे. धनुर्धरा रक्षिते, धनुर्धरा रक्षिते, ऐशियाची शरण जावे, ऐशियाची भीष्मपण केला खरा. सदृष्टांत जगद्गुरु तुकोबर आहे तिसऱ्या चरणामध्ये उदाहरण देतात की भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली की मी उद्या सूर्यास्ताच्या आधी पृथ्वीवर एकही पांडव ठेवणार नाही. देव घाबरला. देव चक्रा मारून आला घरातल्या घरात. हे 5 पांडव झोपले. 2 वाजले. देव उठवतात, अरे अर्जुना उठ रे, उठ. काय झालं? देवा झोपू दे ना, थकलो मी युद्ध करू करू. अबे म्हणे थकला. अरे प्रतिज्ञा ज्याने केली तो आयला गायला न तू खरा आहे काय? अमरपट्टा देऊन आलेला, मारून टाकीन तुम्हाला 5 पांडवाले. काय उत्तर दिलं धर्माने? धर्म उठला. अरे बालन बाक कर सके जो, बालन बाका कर सके जो जग बैरी होय, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. हो देवा, ज्याच्यासाठी देव जागी आहे तो झोपला काय? तुम्ही झोपले काय? तो झोपला काय जागी आहे काय? देव जागी आहे ना. ते डबल झोपले. 3 वाजले. द्रौपदी उठ. उठी द्रौपदी, चाल माझ्यासोबत. गेले. 5 वाजले होते आणि 5 वाजता समाधी उत्थान होणार होती. एक लक्षात ठेव, हे काय? तोपर्यंत दर्शन घेऊ नको जोपर्यंत इथून एक बिंदू, लाळेचा बिंदू येत नाही. कारण समाधीमध्ये गेल्यानंतर जी कुंडलिनी अमृत पेते त्यातला एक थेंब तो होठावर येते आणि तो आल्यानंतर ते जेव्हा होठ प्राशन करतील अर्थात तो काय तो थेंब त्यावेळेस दर्शन घे आणि बांगड्या वाजव. द्रौपदी जाऊ चोर पावलानं गेली आणि पाहिलं समाधी उत्थान होत आहे. समाधी उत्थान होत असताना तो दो बिंदू आला आणि हिनं दर्शन घेतलं. भीष्माचार्याने द्रौपदी ओढला आणि आशीर्वादाला अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी हसली. भीष्माचार्याला वाटलं होतं भानामती आली असेल. भानुमती, हे द्रौपदी कशी काय आली? तू कशी काय आली म्हणजे दर्शन करायला? कोणा आली कशी? आली कशी म्हणजे हो कोणा संग आली? म्हणजे नौकरा संग. आणि हे संपूर्ण युद्धभूमी रक्ताने भरलेली आहे. जिथं तिथं रक्ताचे चिखल साचलेले आहेत आणि तुझ्या पायाला एक ढोल नाही लागली. त्याला खांद्यावर आणलं. कोण आणणार आहे तुझ्या खांद्यावर? आणि बाहेर पाऊस चालू आहे. तुझ्या अंगावर काही एकही पाण्याचा थेंब दिसत नाही. नौकर आहे. उठले बघ भीष्माचार्य बाहेर जाऊन पाहतात तर देव थरथर कापते. हे देवा, काय थरथर कापतोय? बगलीत काय रे तुया? देवानं बगलीत लपवलं. झटका दिला. पाहता तो द्रौपदीच्या पायाच्या काय होत्या? पादुका चपला होत्या खाली पडल्या. बाबू थांब देवा, तुले शस्त्र हाती धरल्याशिवाय राहू देणार नाही.
शस्त्र हाती धरायला लावेल तुला. एक लक्षात ठेव, ही प्रतिज्ञा आईला करायची नाही न तू खायची नाही. वा जय द्रौपदी. अरे काय मी मारेन तुझ्या पतीले, माझी काय मजाल. जाकोरा के सैया मार सके ना कोई, बालन बाका कर सके जो जग बैरी होय. युद्ध झालं, जर्जर झाला अर्जुन. आता बाण मारणार भीष्माचे रे, मरणार. देवाला वाटलं आता बजेट बसत नाही, देव खाली उतरले, रथाचं चाक उचललं, भीष्माच्या अंगावर देव धावले आणि भीष्माचार्याने बाण खाली ठेवले आणि देवाला नमस्कार केला. भीष्म पण प्रतिज्ञा पूर्ण केली, स्वतःची प्रतिज्ञा मोडली पण देवाची प्रतिज्ञा पूर्ण केली. साधा वया भक्ती काज नाही लाज धरितो. मला तुम्हाला काही साक्षी अनुभवायला काय आला ना. तुकोबारायची पत्नी माहेराला गेली आणि माहेराला गेल्यानंतर 2 मिनिटं आटोपतो. माहेराला गेल्यानंतर काय झालं की म्हणे दिवाळी झाली, मला नेऊन घातलं. तुकोबारायच्या घरी जेव्हा तिचा भाऊ आला, ताई तुझा तर मोठा वाळा होता, हे घर कोणाचं आहे, श्यामाचं आहे का. नाही रे दादा, हे घर माझं आहे. तुझं आहे घर, वाडा काय झाला. बाबू जेव्हा आरे पाचटे फिरतात ना, माणसाचं नशीब फिरते ना. विपत्ती मूळ मनसा प्रायोमतिकशी येते, मोठ्या मोठ्याची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. हा आणि लक्ष्मी हे कोणाची बांधेल नाही आहे. काय ते सगळ्याच्या घरी राहायची गॅरंटी नाही. गेली बाबू. बर त्याला कीवाली त्यानं खिशातली 500ची नोट काढली. म्हणे माय राहू दे तुझ्या संसाराला. नाही म्हणे कर, काय बिझनेस करायचा ते कर. हिनं सगळी उधारी चुकवली आणि 5 क्विंटल गूळ घेऊन दिला. गूळ अय हा भागीचे पप्पा जा गुळी का. आता गुळ विकायला गेले साधूले कोणी महाराज कोणी फसवते हो. काय साधूशी न करे दुर्जनाची बुद्धी. 2 किलो दे, 3 किलो दे, पैसे आणून देतो. एकानं 3 क्विंटल गुळ मागितला निघून गेला. आता काय तुकोबाराने 2-4 किलो गुळ उरला होता. तो बैलाने खाऊ घातला, घरी गेले. तिला माहित आपला नवरा नगदी आहे. जेरी जिजाबाई होते जेरी. आले का पैसे. नाही म्हणे उद्या आणून देतात. म्हणे लय तुमच्यासारखी इमानदार आहे. इकडे देवाले काळजी पडली, कारण देवाला माहित होतं जिजाबाई मले शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. कोणालाही शिव्या देत होती. माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधले कीर्तनकाराच्या. विचित्र काम आहे. गरुडा काय तू होय साया त्या गुळ घेणाऱ्याचा, मी त्याची बाईक होतो आणि लागे रात्री हजर. जय हरी बापू. खरे तू उद्या सकाळी येणार होता, काम झालं आणि बाई म्हणे घेऊन झाला. मग काय स्वयंपाक करावा लागला देवाले, कारण देव कोण चालता बायको. जेवाले बसले गुरुडानं हाणलं का नाही. अरे बापरे काय बेसन भाकर केली ताईला. म्हणे मुकटानं बस, फक्त बाजूले थांब, जाऊ नको. दोघांचा संवाद चालू झाला. तिनं सहज विषय काढला का 3 क्विंटल गुळ कशासाठी घेतला. सादरला आला होता एक सादरला. भरवलं लेखाले रुपया दिला नाही, नंतर देतो म्हटलं. म्हणे असं कर सांगतं लेकराले भोगा लागतात. आपले कर्म कोणाला भोगा लागतात. आपले लेकर आपले कर्म आपल्या लेकराले भोगावं लागतात. आणि देवानं लीला केले आणि झोपलेलं बोरगानं डोळे पांढरे केले आणि इकडे तिकडे फेसकट गावं लागलं. थर 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 हातपाय कापू लागले. म्हणे पा दवाखान्यात डॉक्टरने बोलावं तरी बजेट म्हणजे डॉक्टरच्या बसची गोष्ट नाही. त्याला अंगाला लावा आणि सांगा उद्या पैसे देऊन देतो त्या साधू बुवाचे. तुमच्या वैकीचा आहे ना म्हणे, देवचा आहे ना तो तू घ्या म्हणजे दी ना महापुराचा जीव घेता का माय बा. काही समजते की नाही काय. दहा देवानं माजून केलं का 3 वाजलो. यानं धरलं अंगाला थरथर कापे. देवा महापौराची तब्येत बरोबर होऊ दे, उद्या पैसे नेऊन देतो. पण काय मला जसं अंगाला लावला पोट्याला झटकेच बघेल. हाल केले हो देवानं त्या पोराचे, हाल केले राजा.
आणि दुसऱ्या दिवशी तो ने पाय मी चाललो शिप शिप बदलेले काय बदलेले शिप 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 ना आणि तू एक पैसे घ्यायला तेव्हा इथून देऊन दे काय हरकत नाही तो तिकडे गेला गावाच्या बाहेर गेला आणि खरी बायको आली सायाला जेरी बापू जेरी खरा तू कसा काय म्हणे राजा काल बाई म्हणे निघून आला पण माय देश एवढं मोठं पाणी देणं हे कांद्याले गव्हाले काही झालं नाही राजा मी आता आणलं म्हणे मग ते घरी हे म्हणे कोण आहे घरी हा कोण आहे नाही 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 तुम्ही या आरामशीर हात जो पहिला घरी पटल्या गल्लीनं घरीच गेला बस झालं देव गायब झाला होता पैसे घेऊन यानं सुटकेचा श्वास घेतला तिनं लागे चहा केला हा म्हणे थांब काय तुम्ही आता जेवण करा तो निघाला डायरेक्ट तुकोबराच्या घरी तुकोबा कोण तुम्ही हे तुमचे पैसे कोण आणून दिले म्हणजे तुमच्या गावाच्या सरपंचानं सरपंच नाही तो देव माई बायको झाला होता का त्यानं पैसे आणले एक लक्षात ठेवा काय म्हणून आलो तुम्ही भगवंताची अशी भक्ती करा की देव तुमचा अंकित झाला पाहिजे काय पण जर भक्ती करत असताना समाजाकडे पाहसाल तर तुमचा भक्ती कधीच पूर्ण होईल कारण काय द लाईफ इज अ एक्सपेक्टेड थिंग्स बट फेसिंग अनएक्सपेक्टेड थिंग्स व्हेन यू आर राईट नो वे रिमेंबर इट बट व्हेन यू आर रॉंग नो वेअर फॉरगेट इट हे जीवन असंच आहे चांगल्यापेक्षा वाईटाला जास्त तोंड द्यावं लागते वाईटाशी कोणी वाईट बोलणार नाही पण चांगल्याला बोलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यांच्याकडे न पाहता दृढ भावनेने भक्ती करा काय आणि तुम्ही भक्ती जर केलं काय होते भगवंत म्हणा तुका म्हणे साक्षी आले हो तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे Thank you.